गुड मॉर्निंग. आज बनवला होता मी चिकन अळणी भात. आता ही झटपट होणारी टेस्टी रेसिपी मी का बनवली, कारण की मला शूटिंगला तर उशिरा जायचं होतं, पण झटपट होणारी चमचमीत रेसिपी खायची होती. म्हणजे वृंदा, लिली आणि मन्या या तिघांनाही भरपूर वेळ देता येईल. आणि तसंच होत होतं, कारण की जिथे मी जात होते तिथे तिघांना येऊन मला काहीतरी मदत करायची होती. मग त्यांची मदत स्वीकारत पटकन लुशियस वरून चिकन मागवलं आणि लागले स्वयंपाकाला. खरा मेनू चिकन खिमा आणि चिकन अळणी भात होता, पण आजची रेसिपी आहे फक्त चिकन अळणी भात. त्यासाठी फक्त मीठ आणि हळद याने मी चिकनचे बोनलेस क्यूब्स मॅरिनेट करून घेतले. मग कुकर मध्ये तेलामध्ये थोडंसं तूप घातलं आणि खड्या मसाल्यांमध्ये दालचिनी, तमालपत्र, काळी मिरी आणि लवंग एवढंच घातलं. मग घातला लसूण आणि मिरचीचे तुकडे. आता मिरचीचे तुकडे ऑप्शनल आहेत, पण ते टाकले तर टेस्ट आणखीन छान येते. मग त्यामध्ये उभा चिरलेला कांदा परतून घेतला, वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, त्यामध्ये मॅरिनेटेड चिकन घालून परतून घेतलं, वरून पाणी घातलं आणि 4 ते 5 शिट्ट्या घेतल्या. आणि मग कुकर थंड झाल्यानंतर सूप आणि चिकन वेगळं केलं. हे सूप आहे ना, ते मला प्यायला भयानक आवडतं आणि वृंदाला मीठ द्यायला लागल्यापासून मी हे तिला नक्की पाजणार. असो, आता तरी चिकन मी श्रेड करून घेतलं, कारण की अळणी भातात टाकता येईल. आणि हो, तोवर वृंदाताईंचा टाइम सप झालेला, त्यामुळे पटपट हात चालवला. आणि मग चिकनच्या स्टॉक मध्ये ऍड केलं मीठ, भिजवलेला तांदूळ, थोडंसं पाणी आणि तूप. आणि मग मस्तपैकी 4 ते 5 शिट्ट्या घेतल्या आणि झाला आपला अळणी राईस तयार. आता वृंदाताईंबरोबर खेळण्याच्या नादात तो शूट करायचा राहिला, पण खरंच टेस्टी झालेला. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा.